ॲक्च्युली कॉम्पिटिशनमुळे आम्ही फर्स्ट टाईम वर्कशॉपमध्ये जाऊन स्वतःहून काम केलं. सो इट वॉज गुड अपॉर्च्युनिटी आणि ऑब्वियसली हे आमच्या फ्युचरमध्ये आम्हाला खूप हेल्पफुल असणार आहे. आमच्या कॉलेजच्या ऑफिशियल ग्रुपवरती कॉम्पिटिशन्सचे अनाऊन्समेंट फ्लोट होतात, त्यातूनच आम्हाला क्रिएटबद्दल कळालं. मेन म्हणजे जे सस्टेनेबल गोल्स होते ते 17 सस्टेनेबल गोल्स म्हणजे पूर्ण आम्हाला कम्प्लिटली माहीत नव्हते. ते आम्हाला डीपली त्यात कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केल्यामुळे शिकायला मिळालं. आपल्याला असं समजतं की स्टीलमध्ये काम करणं फार हार्ड आहे, पण आम्हाला ते असं अचीव करायचं होतं की बाबा ते हार्ड नाही, पण आपण ते काहीतरी टॅकल करू शकतो. मग ते आम्हाला असं करायचं होतं की म्हणजे स्टील आपल्याला जास्त मोल्ड करता येत नाही, पण आम्हाला ते असं अचीव करून द्यायचं होतं की आपण वेगळं काहीतरी करू शकतो स्टीलमधून. ते आम्ही अचीव केलं आमच्या मॉडेलमध्ये. स्टीलच्या फॅक्टरीची विजिट केली तर मोस्ट ऑफ द टाईम आर्किटेक्चर कॉलेजमध्ये स्टीलला क्रिटिसाइज केलं जातं की ते सस्टेनेबल नाही जावं. तर फॅक्टरी विजिट केल्यानंतर ते रिव्ह्यूज कसं होतं, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, या सर्व गोष्टींमुळे स्टीलची एक दुसरी पण बाजू आम्हाला बघायला भेटली. कॉलेजमध्ये कलिका स्टीलचे काही मेंबर्स आले होते. सो त्यांनी इंट्रोडक्शन दिली की कसं कॉम्पिटिशनची प्रोसेस वगैरे असणार आहे आणि तेव्हा क्रिएटबद्दल आम्हाला कळालं.